जर सरकारच्या समोर पीक विमा कंपनीने स्वीकारलेले असतील आणि सरकारच्या ज्या सुनावण्या आहेत जिल्हाधिकाऱ्यापासून विभागीय कार्यालयापासून राज्य कृषी विभागाच्या सचिवापासून ते केंद्रीय कृषी सचिवापर्यंत हे जर दावे प्रतिदावे जे त्याचा निकाल ज्यांना काढायचा आहे ते निकाल या ठिकाणी काढून जर कुठल्या पीक विपणीने असे 4.5 लाख दावे फेटाळले असतील तर ते कारणासहित फेटाळावे लागतात। हे कायदा आहे आणि मला असं वाटत नाही की कुठल्याही कंपनीनं अशा एखाद्या जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने दावे फेटाळलेले आहेत। मी आज आपण सांगितलेली माहिती खरी समजून याची विभागाच्या मार्फत चौकशी करतो आणि कारण न दाखवता आणि राज्य सरकारने जर ही दावे स्वीकारले असतील आणि ही दावे स्वीकारल्यानंतर जर पीक विमा कंपनीने अशा पद्धतींना विमा देण्यास नकारला दिला असेल तर त्या पीक विमा कंपन्यांवर सुद्धा आम्ही कारवाई करू। एक मिनिट कंपनी काय म्हणते हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही। माझ्या दृष्टीने पीक विम्याचा कायदा काय म्हणतो आणि त्या पीक विम्याच्या कायद्यामध्ये जी काही तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे जर पीक विमा लागू झाला असेल आणि लागू झाल्यानंतर त्या ठिकाणी जर सरकार पक्ष हे शेतकऱ्यांच्या बाजूने असेल आणि सर्व निकाल जर शेतकऱ्यांच्या बाजूने लागले असतील तर त्या ठिकाणी पीक विमा कंपन्यांना विमा द्यावाच लागतो। कृषी आयुक्तांनी या संदर्भात पत्र लिहिलेले तुम्हालाही मुख्यमंत्र्यांनी काही चुकीचं होतंय गेली 7 ते 8 दिवस आम्ही फॉलो करतोय परंतु विमा कंपनी कसली दाद देत नाही। हे कृषी आयुक्त एक लक्षात घ्या पीक विमा कंपन्या ह्या देश पातळीवरती ठरवल्या जातात। आपल्या राज्यात 9 पीक विमा कंपन्या आहेत आणि जवळजवळ या 9 पीक विमा कंपन्यांनी आतापर्यंत 3000 कोटीपेक्षा जास्त अग्रिम दिलेला आहे। ज्याला अग्रिम दिला आहे त्याचा अंतिम कापणी प्रयोगानंतर जे पीक विमा कंपन्या आज पैसे द्यायला नाकारत नाहीत असं तुमचं म्हणणं आहे त्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः उद्या बैठक लावून जे काही आपण सांगताय त्याच्यावरती त्या कामाच्या आधारावरती तुम्ही सांगितलेल्या उपस्थित केलेल्या प्रश्नावरती त्या बैठकीमध्ये सर्व विषय निकाली काढले। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।